नमस्कार मंडळी, किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण अशी एक रेसिपी पाहणार आहे, त्यामध्ये भरपूर प्रोटीन्स आहेत आणि हेल्दी आहे। तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता। सकाळी नाश्त्यासाठी जर बनवून खाल्ले तर पोटभरीचा नाश्ता होऊन जातो। पौष्टिकतेने भरलेला असा हा नाश्ता सकाळी बनवून खाल्ला किंवा मुलांच्या डब्यात जर बनवून दिला तर आरोग्यासाठी चांगला असणारा आणि पोटभरीचा तर आहे। चला तर मग कसा बनवणार आहे ते पाहूया। वजन कमी करायचं आहे, त्यांनी सुद्धा हा बनवून खाल्ला तर वजन कमी होण्यास मदत होते। मोड आलेले मूग घेतलेले आहेत आणि थोडेसे मी फुटाणे घेतलेले आहेत। हिरवी मिरची, थोडासा लसूण आणि थोडासा पालक स्वच्छ नीट करून 2 ते 3 वेळा धुवून घेतलेला आहे। हे सर्व मी आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून फिरवून घ्यायचं आहे। मी कांदा गाजर यामध्ये घातलेला नाही। तुम्ही कांदा आणि गाजरही यामध्ये ॲड करू शकता किंवा तुम्हाला ज्या भाज्या आवडतात, ज्या भाज्या पौष्टिक आहेत तेही त्यामध्ये ॲड करू शकता। कधी कधी मी पालक ॲड करून बनवते, कधी कधी बीट आहे ते त्यामध्ये घालते, कधी गाजर, असं मी वेगवेगळ्या पद्धतीने बनवत असते। आज मी इथे पालक घातलेला आहे आणि नंतर गाजर किसून घालणार आहे। थोडंसं पाणी घालून मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असं फिरवून घ्यायचं। चिला बनवण्यासाठी किंवा बेसनची पोळी जी आहे आपण ते बनवण्यासाठी जसं वाटण करून घेतो तसं त्या पद्धतीत आपल्याला त्याचं वाटण करून घ्यायचं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये घातल्यानंतर थोडंसं फिरवून घेतलं आणि अशा पद्धतीने बारीक वाटण करून घेतलेलं आहे। यामध्ये जास्त पाणी घालायचं नाही। पाणी घातलं तर हे मिश्रण आहे जास्त पातळ होईल आणि आपल्याला त्याचं ज्यावेळी आपण धिरडं म्हणा किंवा चिला ज्यावेळी बनवतो त्यावेळी एकसारखं आपल्याला उलटताना तो मोडतो। आणि तुम्हाला जर वाटलं हे मिश्रण पातळ झालेलं आहे तर 2 चमचे ज्वारीचं पीठ वापरू शकता। यामध्ये मी नंतर ज्वारीचं पीठ 2 चमचे ॲड करणार आहे, कारण त्याची कन्सिस्टन्सी जर पाहिली तर थोडंसं ते पाणी घातल्यामुळे पातळ होतं आणि पीठ कोणतं जर वापरायचं नाही म्हटलं तर त्यावेळी आपण ज्यावेळी चिला बनवतो त्यावेळी बनवता येत नाही। सुरुवातीला मी चवीनुसार त्यामध्ये मीठ ॲड करते। हिरवी मिरची मी त्यामध्ये घातलेली आहे, त्यामुळे तिखट यामध्ये वापरणार नाही। हिरवी मिरचीची जी टेस्ट आहे, तो स्वाद आहे, तो छान लागतो। मीठ घातल्यानंतर छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि झाकण ठेवून थोड्या वेळासाठी साईडला ठेवायचं। आता आपल्याला त्यामध्ये गाजर किसून घालायचं आहे। तुम्हाला ज्या भाज्या आवडतात ना त्याही तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता, परंतु जास्त जर भाज्या घातल्या तर ते थोडंसं आपल्याला भाजताना थोडासा त्रास होतो। कोणत्याही पिठाचे ज्यावेळी धिरडे बनवत असतो किंवा चिला बनवत असतो त्यावेळी सहजरित्या आपल्याला तो उलटताना त्रास होत नाही आणि एकसारखे आपल्याला चिल्ले बनवता येतात। परंतु आता पीठ जर त्यामध्ये जास्त वापरायचं नाही म्हणून भाज्या थोड्याशा कमीच घातलेली आहे। पालक आहे, गाजर आहे, एवढे भाज्या त्यामध्ये पुरेसे आहे। एक लहानसा गाजर घेतलेला आहे, तो छान असा मी किसून घेते। गाजर किसूनच घालायचा। साधारणतः अर्धी वाटी गाजराचा किस आहे त्यामध्ये मी आता ॲड करणार आहे। या मिश्रणामध्ये गाजराचा किस मिक्स केल्यानंतर आपल्याला जर कन्सिस्टन्सी वाटली की थोडीशी सैलसर आहे किंवा पातळ मिश्रण झालेलं आहे तर तुम्ही त्यामध्ये कमी अधिक प्रमाणात ज्वारीचं पीठ आहे, नाचणीचं पीठ आहे किंवा डाळीचं पीठ आहे, बेसन आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतंही पीठ घेतलं तर 2 चमचे त्यामध्ये घालायचं आहे। आपला पोहे खायचा जो चमचा असतो त्या अंदाजाने 2-3 चमचे त्यामध्ये घालायचं। गाजराचा किस त्यामध्ये घातला, छान असं मिक्स करून घेते आणि नंतर आपण कन्सिस्टन्सीनुसार त्यामध्ये पीठ ॲड करूया। लहान मुलं काय करतात, गाजर खातातच असं नाही किंवा मोड आलेले कडधान्य खायचा कंटाळा करतात, तर अशा पद्धतीने छोट्याशा भुकेसाठी सकाळी नाश्त्यासाठी असं जर बनवून दिलं किंवा टिफिनमध्ये जर बनवून दिलं तर आवडीने खातात आणि खूप छान असा टेस्टी लागतो। यामध्ये पालक घातलेला आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये ज्यावेळी आपण त्याचं वाटण करून घेतलं म्हणजे मिश्रण बारीक करून घेतलं ना त्यावेळी पालक घातलेला। पालकला कसं पाणी पटकन सुटतं ना त्यामुळे हा सैलसर वाटतो, त्यामुळे त्यामध्ये थोडंसं 2 चमचे ज्वारीचं पीठ त्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं। हे सर्व एकत्रित छान असं मिक्स करून घेतलं की 10-15 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आणि गरज वाटली तर थोडंसं पाणी ॲड करू शकता, परंतु पाणी ॲड करायची गरज नाही कारण थोडंसं सैलसर होतं म्हणून त्यामध्ये पीठ ॲड केलेलं आहे। जेवढ्या प्रमाणात मी स्प्राउट्स घेतलेले म्हणजे मोड आलेले मूग घेतलेले, थोडेसे फुटाणे घेतलेले आणि थोडासा पालक त्यामध्ये घातला, 2 चमचे त्यामध्ये ज्वारीचं पीठ घातलं आणि चवीनुसार तुम्ही थोडंसं कमी अधिक बदल करू शकता। तुम्हाला जर त्यामध्ये थोडंसं हिंग घालायचं असेल, चाट मसाला घालायचा असेल तरी त्यामध्ये ॲड करू शकता। मी तसं काही त्यामध्ये गरम मसाला वगैरे काही घातलेलं नाही। मीठ घातलेलं आहे, हिरवी मिरची घातलेली आहे, बाकीचे कोणतेही त्यामध्ये फ्लेवर असे मसाल्याचे ॲड केलेले नाहीत। आणि हे शक्यतो बनवत असताना नॉनस्टिकचा तवा ठेवायचा, कारण तवाशी चिकटतं। म्हणजे हे बनवताना फक्त मी नॉनस्टिकचा तवा वापरते। तुम्ही जर नसेल वापरत तर चपातीच्या तव्यामध्ये बनवा, परंतु थोडंसं तेल वापरणं गरजेचं आहे। आता मी तेल जास्त वापरणार नव्हती त्यामुळे मी नॉनस्टिकचं पॅन यूज केलेलं आहे।
1-2 चमचे तेल जर वापरून जर बनवली तर छान अशी खरपूस भाजली जाते. परत आता तेल बघा, तुम्ही ते पाहू शकता, मी तेल वापरलेलं नाही म्हणून मी नॉनस्टिकचा तवा घेतलेला आहे आणि चमच्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने पसरून घ्यायचं आहे सर्व बाजूने एकसारखं. आणि हे जास्त पातळ पसरवता येत नाही, कारण तशा पद्धतीने ते भाजल्यानंतर उलटताना त्रास होतो आणि तुटतं, पण एकसारखं भाजतही नाही. त्यामुळे थोडंसं जाडसरच असं पसरून घ्यायचं आहे. मी तेल न वापरल्यामुळे अशा पद्धतीने पसरून घेतलेलं आहे. तुम्ही जर तेल वापरलं ना थोडं का होईना, तर छान असं खरपूस पण भाजतंय आणि उलटताना त्रासही होत नाही. पण तेल न वापरता जर बनवायचं म्हटलं की थोडासा त्रास होतो. आता झाकण ठेवलं, 2 मिनिटासाठी छान अशी वाफ द्यायची आहे. एका बाजूने तर छान अशी वाफ बसलेली आहे, दुसऱ्या बाजूने भाजलेलं आहे. आता त्याची बाजू आपल्याला पलटून घ्यायची आहे. थोडंसं नकळत मी त्यामध्ये वरून थोडंसं तूप सोडलेलं आहे, छान असा तुपाचा फ्लेवर यावा. मग बनवण्याची पद्धत हीच, फक्त तेलाचा तुपाचा वापर तुम्ही तुमच्या अंदाजाने करू शकता. ज्यांना खरपूस असं छान भाजायचं आहे हाचीला, त्यांनी थोडंसं तेल जास्त वापरलं तरी चालेल, तेल किंवा तूप. आता मला हे कमी तूप वापरून किंवा कमी तेलाचा वापर करायचा होता. मी ते तूपच वापरलेलं आहे, पण कमी तुपामध्ये बनवायचं होतं म्हणून ते थोडंसं मंद आचेवरती पुन्हा मी भाजण्यासाठी झाकून ठेवलेलं आहे. एका बाजूने भाजल्यानंतर त्याची बाजू पलटून घ्यायची आहे. थोडंसं अलगत अशा पद्धतीने सर्व बाजू कडा रिकाम्या करून अशा पद्धतीने त्याची बाजू पलटून घेतलेली आहे. आणि मी छान असं 5-7 मिनटासाठी भाजून घेतलेलं आहे. मीडियम फ्लेमवरती हे छान असं भाजून घेतलेलं आहे. पहिला चिला भाजून घेतला आणि कॅमेरा ऑफ झालेला, त्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकले नाही. दुसराच अशा पद्धतीने बनवून घेतला आणि छान असं त्याची बाजू छान अशी पलटून घेतली. थोडासा कॅमेऱ्याला माझ्या प्रॉब्लेम आलेला, त्यामुळे तुम्हाला ते व्यवस्थित असं दिसलं नसेल. अशा पद्धतीने प्रेस करून सर्व बाजूने एकसारखा बाजू पलटून बाजू त्याची छान असा भाजून घ्यायचा आहे. मुलांच्यासाठी जर बनवलं तर थोडंसं 2 चमचे तेल जरी वरून सोडलं तर छान असा क्रिस्पी होतो. आता ही डाएट रेसिपी होती, त्यामुळे मी तेलाचा वापर केला नाही, थोडंसं तुपामध्ये बनवलेली आहे, त्यामुळे अशा पद्धतीने झालेला आहे. परंतु चवीला अप्रतिम लागतो आणि तो छान असा दह्याबरोबर खाल्लेला आहे. मग तुम्ही असाच रोल जर करून दिला तरी मुलं आवडीने खातात, किंवा दह्यासोबत जरी दिला तर खूप छान लागतो, किंवा तुम्ही सॉससोबत खाऊ शकता. आणि या पद्धतीने गरम गरम जर सकाळी नाश्त्यासाठी जर बनवलं तर पोटभरीचा नाश्ता तर नक्कीच आहे. ही रेसिपी कशी वाटली तेही मला कमेंट करून नक्की सांगा. यामध्ये जे आपण ॲड केलेलं आहे, मोडलेले मूग आहेत, फुटाणे आहेत, अगदी पौष्टिक असे आहेत, गाजर त्यामध्ये घातलेलं आहे. तुम्ही दह्यासोबत ते खाल्लं तरी अप्रतिम आहे. मग असा हा पोटभरीचा पौष्टिक नाश्ता. ही रेसिपी कशी वाटली तेही मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही एकदा बनवा आणि त्याची टेस्ट कशी आहे तेही कमेंट करून नक्की सांगा. मुलांना जरी दिलं तर मुलं तो डब्यामध्ये बनवून दिलं तर मुलं आवडीने खातील. अगदी हेल्दी अशी ही रेसिपी आहे. हा व्हिडिओ कसा वाटला तेही मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनेलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा.